नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची निवड कशा प्रकारे किंवा कशाच्या आधारावर करायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची निवड करत असताना आपल्याला जे काही गोष्टींचा विचार करायचे त्या गोष्टींच्या आधारावर जमिनीची निवड करायची. त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची निवड करत असताना जमिनीचा प्रकार लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची भौतिक गुणवत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची रासायनिक गुणवत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची जैविक गुणवत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही जमिनीची निवड करत असता त्यावेळेस तुम्ही हे जे काही चार मुद्दे आहेत या चार मुद्द्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून जमिनीची निवड करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर टोमॅटो शेतीमध्ये तुम्ही जर का 40 टनापेक्षा जास्तीचं उत्पादन घेत असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिली पायरी येते ती म्हणजे जमिनीची निवड योग्य प्रकारे करणे. आता यामधील जो काही पहिला प्रकार आहे तो म्हणजे जमिनीचा प्रकार. जमिनीचा प्रकार हा जमिनीच्या भौतिक रासायनिक गुणवत्तेवर अवलंबून असतो. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जर का विचार केला तर जिथे टोमॅटोची लागवड केली जाते तर महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड बघितलं तर लातूर साईडला केली जाते, मराठवाड्यातील काही भागांमध्ये केली जाते, नाशिकमध्ये संपूर्ण नाशिकमधील तुमचा देवळा असेल, त्याचबरोबर पिंपळगाव असेल, निफाड असेल, सिन्नर असेल, जेवढे काही नाशिक जिल्ह्यामधील तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. त्याचबरोबर जर का बघितलं तर पुणेमधील नारायणगाव असेल, जुन्नर असेल, अहमदनगरमधील संगमनेर असेल, सातारामधील वाई असेल, नीरा असेल, पाडेगाव असेल, कोरेगाव असेल, सातारा असेल, कराड असेल, या भागांमध्ये केली जाते. तुम्ही सोलापूर साईडला गेला तर बार्शी आहे, पंढरपूर आहे, या भागांमध्ये केलं जातं. पुणे जिल्ह्यामध्ये दौंड आहे, बारामती आहे, या भागांमध्ये केलं जातं. सगळ्यांनी माईक बंद करायचे आहेत. या भागामध्ये टोमॅटोची शेती केली जाते आणि ज्या भागामध्ये टोमॅटोची शेती केली जाते तिथे प्रामुख्याने हलकी जमीन, मध्यम हलकी जमीन आणि जाड जमीन ही जी काही तीन प्रकारच्या जमिनी आहेत त्या जमिनी आढळतात. आता मध्यम हलक्या जमिनीमध्ये जर का बघायला गेलं तर यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात. पहिली जमीन येते हलक्या जमिनीमध्ये जर का बघायला गेलं तर यामध्ये दोन प्रकार येतात. पहिली जमीन येते ती म्हणजे मुरमाड जमीन, दुसरी जमीन येते ती म्हणजे वाळूसार जमीन. शेतकरी मित्रांनो, मुरमाड आणि वाळूसार जमीन त्या हलक्या जमिनीमध्ये मोडतात. त्यानंतर पुढचा जमिनीचा प्रकार येतो तो म्हणजे मध्यम हलकी जमीन, ज्यामध्ये तांबट जमीन, तांबट काळी मिक्स जमीन या जमिनीचा समावेश होतो. त्यानंतर जो काही शेवटचा आहे तो शेवटचा आहे काळी जमीन, ज्यामध्ये तुम्हाला जे काय जाड जमीन ज्याच्यामध्ये तुम्हाला काळी जमीन आणि गाळाची जमीन या जमिनीचा समावेश होत असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर का प्रामुख्याने बघायला गेलं तर मुरमाड, वाळूसार, तांबट, तांबट काळी मिक्स, काळी आणि गाळाची जमीन अशा जमिनीचे प्रकार आढळत असतात. आणि या जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची भौतिक गुणवत्ता आणि रासायनिक गुणवत्ता, जैविक गुणवत्ता ही बदलत असते. शेतकरी मित्रांनो, जमिनीची भौतिक गुणवत्ता बघायला गेलं तर आपल्याला प्रामुख्याने दोन गुणवत्ता बघायला लागतात. पहिली गुणवत्ता आहे ती म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि दुसरी गुणवत्ता आहे ती म्हणजे जमिनीचा भुसभुशीतपणा. हे जे काही दोन गुणवत्ता आहेत ह्या दोन गुणवत्ता खूप महत्वाच्या आहेत. या दोन गुणवत्तांचा विचार करूनच आपल्याला टोमॅटो शेतीसाठी जमीन निवडायची आहे. यामधील सगळ्यात पहिली जी काही गुणवत्ता आहे ती म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळी असते. आता सगळ्यात पहिला प्रकार बघूया आपण, तो म्हणजे जाड जमीन, ज्याच्यामध्ये तुमची काळी व गाळाची जमीन येते. आपण पहिल्याच स्लाइडमध्ये ते बघितलं. आता जाड जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही हलक्या हलक्या म्हणजे कोणत्या तर मुरमाड आणि वाळूसार. मध्यम हलक्या म्हणजे कोणत्या वाळू जे काय तुमची तांबट काळी मिक्स आणि तांबट जमीन आहे त्या दोन्ही प्रकारच्या जमिनींपेक्षाही जास्त असते. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता काळी आणि गाळाची माती या दोन मातीच्या प्रकारांमध्ये जास्त असते. आता या जमिनींचा एक तोटा काय असतो तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते परंतु निचरा खूप कमी प्रमाणामध्ये होतो आणि निचरा उशिरा झाल्यामुळे रान वापशावर येण्यासाठी वेळ लागतो. आता जे काही मी छोटे छोटे मुद्दे तुम्हाला सांगतोय ते मुद्दे तुम्हाला पुढे जाऊन कसे उपयोगी येणार आहेत ते एक छोटासा उदाहरण देतो. ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग पेपर टाकता, मल्चिंग पेपर टाकल्यानंतर रोप लागवडीच्या अगोदर तुम्हाला पाणी द्यायचं असतं. तर ते पाणी किती दिवस अगोदर द्यायचं हे लक्षात येण्यासाठी जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तुमच्या काय आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. हे आपण हा पॉईंट झाल्यानंतर तो पॉईंट आपण डिस्क्राईब करणार आहोत.
आता जो काय पुढचा जमिनीचा प्रकार आहे तो म्हणजे मध्यम हलकी जमीन. आता मध्यम हलक्या जमिनीमध्ये जमीन कोणती येते तर तांबट आणि तांबट काळी मिक्स. मध्यम हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर का बघितलं तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो की काळी आणि गाळाची म्हणजे जाड जमिनीपेक्षा मध्यम हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. त्या उलट जी काय मुरमाड आणि वाळूसार जमीन आहे म्हणजे एकदम हलकी जमीन आहे त्या जमिनीपेक्षा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम हलक्या जमिनीमध्ये जास्त असते. अशा जमिनीमधून पाण्याचा निचरा लवकर होतो आणि रान वापशावर सुद्धा लवकर येत असतं. हा झाला मध्यम हलक्या जमिनीचा प्रकार, ज्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आता आपण पाहिलेली आहे. आता पुढचा प्रकार कोणता येतो शेतकरी मित्रांनो तर एकदम हलकी जमीन, ज्याच्यामध्ये वाळूसार आणि मुरमाड जमिनीचा समावेश होतो. हलक्या जमिनीची जर का पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती खूप कमी असते, म्हणजे जाड जमीन म्हणजेच काळी आणि गाळाची जमीन त्यापेक्षा पण कमी असते आणि मध्यम हलकी जमीन त्याच्यापेक्षा तर कमीच कमी असते. तर या दोन्ही प्रकारच्या जमिनीपेक्षा जी काय हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती खूप कमी असते. त्याचा एक दुसरी गोष्ट असते की या जमिनीमधून पाण्याचा निचरा एकदम पटकन होतो, म्हणजे जर सकाळी पाणी दिलं तर काही क्षेत्रांमध्ये संध्याकाळपर्यंत रान संपूर्णपणे कोरडं झालेलं असतं. अशा प्रकारे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जी काय आहे ती खूप वेगवेगळी आहे. काळ्या जमिनीची किंवा गाळाच्या जमिनीची म्हणजे जाड जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. त्याचबरोबर दुसरी जमिनीचा प्रकार येतो मध्यम हलकी जमीन. त्या मध्यम हलक्या जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही काळी किंवा गाळाची जमीन यापेक्षा कमी आणि मुरमाड आणि वाळूसार जमीन यापेक्षा जास्त असते. म्हणजेच मध्यम हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा मध्यम असते. आणि त्याचबरोबर एकदम वाळूसार किंवा मुरमाड जमीन असेल तर त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही खूप कमी असते. दोन्ही प्रकारांपेक्षा खूप कमी असते. आता इथं तुम्हाला एक इमेज दिसते. यामधील हा जो सँड प्रकार आहे हा मध्यम हलक्या जमिनीचा पार्ट आहे. हा जो काही प्रकार आहे हा एकदम पूर्ण मध्यम हलक्या म्हणजे तांबट आणि काळी तांबट मिक्स जमिनीचा प्रकार आहे. आणि जे काही क्लेस आहे ते म्हणजे एकदम काळी आणि गाळाची जमीन या जमिनीचा प्रकार आहे. जर तुम्ही एका क्यूब मध्ये 1 किलो माती आणून टाकली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वरून पाणी ओतलं तर ते पाणी म्हणजे जर तुम्ही 1 लिटर पाणी ओतलं तर ते पाणी पटकन खाली येणार आहे. वरचा पोर्शन तुमचा कोरडाच राहणार आहे आणि पाणी एकदम खालच्या पार्टमध्ये येणार आहे. हे कोणत्या जमिनीमध्ये होणार आहे वाळूसार आणि मुरमाड का होणार आहे तर या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी असते. दुसरा प्रकार आहे तो लोम म्हणजेच काय मध्यम हलकी जमीन. आता या जमिनीमध्ये जर का बघायला गेलं तर ज्यावेळेस तुम्ही 1 किलो माती त्या क्यूब मध्ये म्हणजे आपल्या कंटेनरमध्ये टाकणार आहे त्याच्यावरून तुम्ही 1 लिटर पाणी ओतणार आहे त्यावेळेस तुम्हाला जे काय वाळूसार मात्याचं कंटेनर आहे त्याच्यामध्ये जसं पाणी एकदम खाली आलं तसं एकदम खाली येणार नाही. परंतु जे काय तुमचं मध्यम स्वरूपामध्ये कोरडी जमीन किंवा तेवढी पाणी धरून शोषून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि जो काही शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे एकदम काळी गाळाची म्हणजेच जाड जमीन. ह्यामध्ये जर का बघितलं तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ह्यामध्ये जर तुम्ही पाणी ओतलं तर हे 3 लिटर ते 4 लिटर पाणी याच्यामध्ये या मातीमध्ये शोषून घेण्याची क्षमता असते. म्हणजे त्याचबरोबर तुम्ही जर का मध्यम हलक्या बघितलं तर यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 लिटर पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. आणि एकदम सॅड मध्ये बघितलं तर 1 लिटर मध्ये पाणी पूर्णपणे तुमची माती ओली करून जाते. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मातीच्या प्रकारानुसार खूप वेगवेगळी असते. त्याचबरोबर पाणी धरून ठेवण्याची क्षमता आपण कशा प्रकारे बघू शकतो तरी तर तुम्हाला दोन इमेज दिसतात. या ही जी काही आहे ही पूर्णपणे काळी आणि गाळाची जमीन आहे आणि ही जी काय आहे ही पूर्णपणे सँड म्हणजे एकदम तुमचं वाळूसार जमीन आहे. तर यामध्ये बघू शकता ज्यावेळेस पाणी शोषून घेतलं जातं त्यावेळेस जे काय मातीचे दोन कण आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि तुम्ही त्याला एक म्हणू शकता की चिकट माती असते आणि तुम्ही माती पाणी ओतल्यानंतर माती अशी गोळा होते. त्या उलट जर वाळूसार मातीमध्ये पाणी घेतलं तर ती माती तुम्ही बघू शकता सुट्टी सुट्टीच राहत असते. या मातीच्या प्रकारामध्ये हवेचं प्रमाण जास्त असतं आणि ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे ह्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी आहे. असे हे मातीचे दोन प्रमुख प्रकार येतात. आता इथे एक तुम्हाला एक चार्ट दिसतोय. या चार्टमध्ये 6 मातीचे प्रकार आहेत. पहिला मातीचा प्रकार आहे तो म्हणजे वाळूसार माती, ज्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता 0.8 इंचेस पर फूट एवढीच आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तुमचा तांबट मुरमाड मातीचा प्रकार, ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही 1.2 इंचेस पर फूट आहे. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तुमचा तांबट माती. तांबट मातीमध्ये जर बघितलं तर त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता 1.35 इंचेस पर फूट आहे. चौथा प्रकार आहे
त्यामध्ये तुमची काळी तांबट मिक्स माती आहे. या मातीचा जर का बघितलं तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही 1.6 इंचेस पर फूट आहे. आणि जो काही पाचवा प्रकार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे एकदम गाळाची माती म्हणू शकतो किंवा आपण काळी माती म्हणू शकतो. याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही 1.9 आहे. आणि जी काही तुमची लास्टचा मातीचा प्रकार आहे तो पूर्णपणे जाड माती, मग त्याच्यामध्ये तांबट आली एकदम चिकट माती, चिकन माती म्हणू शकतो. त्याचा पाणी धरून ठेवण्याचा प्रकार हा 2.4 इंचेस पर फूट एवढा आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा चार्ट दाखवण्यामागचं कारण आहे की वाळूसार मातीपेक्षा जी काही तुमची एकदम चिकट माती म्हणजेच जाड माती, काळी माती, ह्याचा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाळूसार मातीपेक्षा 3 पटीनं जास्त असते. आणि जर का तुम्ही एक पोर्शन बघितला तर या पोर्शन मध्ये तुम्ही जर का एक पोर्शन बघितला तर या पोर्शन मध्ये बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की जी तुमची मुरमाड माती आहे, त्याचबरोबर तांबट आहे, तांबट काही मिक्स आहे, त्याचबरोबर काळवट किंवा गाळाची माती आहे, ज्याला भुरकट माती आपण म्हणू शकतो. या मातीच्या प्रकारांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही थोडी कमी जास्त आहे. टोमॅटो शेतीची लागवड करत असताना तुम्हाला ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या मातीची निवड करणं, जमिनीची निवड करणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला या चार्ट मधून लक्षात येतं. कारण जर तुम्ही एकदमच कमी पाणी असणाऱ्या मातीची निवड केली तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांची हवी तशी वाढ होणार नाही, रोपांच्या मुळांची वाढ होणार नाही, अन्नद्रव्य आपटे खूप कमी प्रमाणामध्ये होईल. त्याचबरोबर जो काही लास्टचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे हे रान लवकर कोरडं होणार नाही, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होईल. त्याचबरोबर चिकटपणा राहिल्यामुळे जे काही जमिनीमधून अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी जे काही हवेचं बी त्याच्यामध्ये गुणोत्तर हवं ते राहणार नाही. तर त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो शेतीसाठी लागवड करत असताना ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी 1.2 इंचेस पर फूट ते 1.9 इंचेस पर फूट एवढे आहे, त्या जमिनीची निवड तुम्हाला करणं गरजेची आहे. शेतकरी मित्रांनो, पुढचा जमिनीचा जो काय हे आहे, भौतिक गुणवत्ता आहे ती म्हणजे जमिनीचा भुसभुशीतपणा. जमिनीचा भुसभुशीतपणा हा जमिनीची भौतिक गुणवत्ता व जमिनीची केलेली मशागत यावर अवलंबून आहे. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आणि एकदम तुम्हाला मी व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे. आता अगोदर आपण पहिल्यांदा एक एक मुद्दा घेऊया की जमिनीचा भुसभुशीतपणा हा जमिनीची भौतिक गुणवत्ता आणि जमिनीची मशागत यावर अवलंबून आहे. आता जमिनीची जी काही भौतिक गुणवत्ता आहे ती जमिनीची भौतिक गुणवत्ता म्हणजे काय, तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते, त्याचबरोबर जमिनीमध्ये असणाऱ्या हवा आणि पाण्याचं गुणोत्तर, या सर्व गोष्टींवर जमिनीची भौतिक गुणवत्ता ही ठरत असते. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस जमिनीची आपण मशागत करत असतो ती मशागत आपण कशा प्रकारे करतोय ह्यावर जमिनीची म- जी काय भुसभुशीतपणा आहे तो ठरतो. जर तुम्ही जमिनीची मशागत नांगरणी एकदम खोलवर केलेली असेल, तर जमिनीची मशागत खोलवर केलेली असेल तर त्या जमिनीचा भुसभुशीतपणा हा चांगला असतो. त्या जमिनीमध्ये जे काही मातीचे दोन कण आहेत त्या कणांमध्ये हवा व पाण्याचं प्रमाण हे संतुलित असतं. जर तुम्ही त्या उलट बघितलं की ज्या जमिनीमध्ये तुम्ही खोलवर नांगरट करत नाही, डायरेक्ट रोटर मारता, बेड सोडता आणि रोपांची लागवड करता, तर त्या जमिनीचा भुसभुशीतपणा हा खूप कमी असतो. त्या जमिनी एकदम घट्टपणा त्या जमिनींचा जास्त असतो. भुसभुशीतपणा म्हणजे काय असते, तर मातीच्या दोन कणांमध्ये हवा आणि पाण्याचं जे काही गुणोत्तर आहे ते संतुलितपणे असणं खूप गरजेचं आहे. आता त्याच्याबरोबर जर का तुम्ही बघितलं तर जमिनीचा पीएच आहे, जमिनीचा ईसी आहे, जमिनीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे, जमिनीमध्ये असणाऱ्या जीवाणूंचं प्रमाण आहे, या सगळ्या गोष्टी भुसभुशीतपणावर परिणाम करत असतात. जमिनीचा पीएच जास्त असेल भुसभुशीतपणा कमी असतो, ईसी जास्त असेल भुसभुशीतपणा कमी असतो, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बच नाही त्या जमिनीचा घट्टपणा जास्त असतो, जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी असतं, त्याचबरोबर जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाणच नाहीये किंवा त्यांची कार्यक्षमता खूप कमी आहे, तर जमिनीमध्ये भुसभुशीतपणा म्हणा किंवा तो एक अ, जमिनीमध्ये अन्नद्रव्य विघटन करायचा जो काही रेट असतो तो खूप कमी असतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जमिनीचा भुसभुशीतपणा वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जमिनीची मशागत खोलवर करणं. जमिनीची मशागत जर का खोलवर केली असेल तर अशा जमिनीच्या मातीच्या दोन कणांमध्ये हवा व पाण्याचं प्रमाण हे संतुलित असतं. त्याचबरोबर असा जमिनीचा भुसभुशीतपणा जास्त असतो. पण त्या उलट जर जमिनीची मशागतच तुम्ही व्यवस्थित केली नाही तर अशा जमिनीचा भुसभुशीतपणा खूप कमी झालेला आपल्याला दिसून येतो. आता सगळ्यात तुम्हाला मी एक ह्याच्यामध्ये उदाहरण सांगतो की बऱ्याच भागांमध्ये मागल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जमिनीचा भुसभुशीतपणा हा टोमॅटो रोपांच्या मुळांच्या वाढीवर किंवा टोमॅटो रोपांच्या ओव्हरऑल विकासावर कशा प्रकारे परिणाम करतो हे एक छोटंसं उदाहरण देतो. मागल्या वर्षी
खूप गडबडीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र होतं, रोटावेर मारला. रोटावेर मारल्यानंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये बेड सोडले. कच्चे बेड सोडल्यानंतर त्याच्यावर शेणखत टाकलं, रासायनिक खत टाकलं, त्याच्यावर परत रोटावेर मारला, त्याच्यावर मल्चिंग पेपर टाकलं आणि रोपांची लागवड केली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोप सेट होस्तोवर काहीच अडचणी आल्या नाहीत. त्याचबरोबर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा होता. आता झालं काय की ज्यावेळेस तुम्ही वरनं पाणी देता भुसभुशीत जमिनीमध्ये, त्यावेळेस ते पाणी जर जमीन भुसभुशीत असेल तर एका लेअरमध्ये खाली 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 जात असतं. परंतु ज्यावेळेस जमिनीचा भुसभुशीतपणा हा कमी असतो आणि घट्टपणा जास्त असतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, जेवढी तुम्ही वरच्या लेअरची मशागत केली, नांगरट केल्यानंतर तुम्ही खोलवर जमीन नांगरणार. जमीन खोलवर नांगरली, खोलवर भुसभुशीतपणा राहिला. बाकीच्या रोटावेर नुसता मारला, तुम्ही बेड सोडलं, म्हणजे काय वरची जमिनीचा 1 ते 1.5 फूट आहे, त्या 1 ते 1.5 फूट मधला 75% भाग म्हणजे किती, एक पावणे 2 फूट जमिनीचा वरचा भाग हा पूर्णपणे मवाशी असते त्याला, आणि त्याच्या खालचा भाग पूर्णपणे कठीण असतो. वरनं टोमॅटो रोपांची लागवड केली की त्या टोमॅटो रोपांच्या मुळांची वाढ आहे ती त्या पाऊण फुटामध्ये चांगल्या प्रकारे होते. परंतु ज्यावेळेस खाली जमिनीला घट्टपणा लागतो, जमिनीचा घट्टपणा लागतो, त्यावेळेस जे काय तुमचं मूळ आहे ते मूळ असं कॉईल करतं. हा मागल्या वर्षीचा माझा अनुभव आहे की जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मुळांची कॉईल होऊ नये या गोष्टीवर जर का उपाययोजना करायच्या असतील, तर त्यात सगळ्यात पहिली उपाययोजना आहे की जमिनीची निवड करत असताना जमिनीचा भुसभुशीतपणा तपासणं खूप गरजेचं आहे. जर जमिनीचा भुसभुशीतपणा कमी असेल तर जमीन मशागत करताना खोलवर नांगरणं खूप गरजेचं आहे. एक छोटे छोटे पॉइंट आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन टोमॅटोमध्ये येणाऱ्या अडचणींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना देणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पुढचा पाठ आला जमिनीची रासायनिक गुणवत्ता. तर जमिनीची जर का रासायनिक गुणवत्ता बघितली तर सगळ्यात महत्वाची गुणवत्ता आहे ती म्हणजे जमिनीचा सामू. दुसरी गुणवत्ता आहे ती म्हणजे जमिनीचा ईसी. तिसरी गुणवत्ता आहे तो म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब. शेतकरी मित्रांनो, हे जे काय आहे या 3 जमिनीच्या रासायनिक गुणवत्ता आहेत. आता यामध्ये आपण प्रत्येक गुणवत्ता अशी विस्तारितपणे पाहूया. पहिला आहे जमिनीचा पीएच म्हणजेच जमिनीचा सामू. जमिनीचा सामू हा आता मोजला जातो कशामध्ये, तर म्हणजेच पीएच. जमिनीत ही असणाऱ्या ऍसिडिक जमीन कशी असते, न्यूट्रल कशी असते किंवा अल्कलाईन कशी असते, हे आपण आता पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला एक 14 आकड्यांचा एक स्केल दिसतोय, आणि हे जे काही रंग आहेत हे रंग तुम्हाला तुमची जमीनचा पीएच काय आहे हे दर्शवत आहेत. आता जर का बघायला गेलं तर 0 ते 6.5 हा जो काय आकडा आहे, अशा प्रकारची जर तुमची जमिनीचा पीएच असेल तर तुमची जमीन ही ऍसिडिक जमीन मानली जाते. जर तुमच्या जमिनीचा पीएच हा 7.5 ते 14 असेल तर तुमची जमीन ही अल्कलाईन जमीन असे मानले जाते. मग तुम्ही म्हणाल आमची जमीन चांगली जमीन कशी आहे, तर हा जो काही तुम्हाला पाठ दिसतोय 6.5 ते 7.5, ज्या जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 असतो अशा जमिनी या अल्कलाईन जमिनी असतात. शेतकरी मित्र, अशा जमिनी ह्या लागवडीसाठी योग्य असतात. आणि 7.5 पेक्षा अल्कलाईन असतात, 6.5 पेक्षा ऍसिडिक असतात. आता जमिनीचा पीएच हा जमिनीमध्ये असणारे आम्लता मोजण्याचे एक प्रमाण आहे, मापक आहे. त्यानंतर मातीचा पीएच जो काय असतो, जो जमिनीचा पीएच असतो तो 0.14 दरम्यान मोजला जातो. यामध्ये 7 हा न्यूट्रल पीएच मानला जातो. ज्या मातीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो अशी जमीन अल्कलाईन जमीन म्हणजेच अल्कधर्मीय जमीन असते. आणि ज्या जमिनीचा पीएच हा 6.5 पेक्षा कमी असतो अशी जमीन ऍसिडिक जमीन म्हणजेच आम्लधर्मीय जमीन असते. ज्या जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 दरम्यान असतो अशा जमिनी लागवडीसाठी योग्य असतात. अशा प्रकारे आपण हे जमिनीचा पीएच जे काय रेकॉर्ड आहे ते बघितलं. जमिनीचा पीएच, तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे त्यावरून तुमची जमीन कशी आहे, म्हणजे ऍसिडिक आहे का अल्कलाईन आहे हे तुमच्या लक्षात येतं. आणि जर तुमची जमीन चांगली ठेवायची असेल तर तुमच्या जमिनीचा पीएच काय मेंटेन ठेवावा हे पण तुम्हाला यामधून लक्षात येतं. की तुमची जमीन जर 6.5 ते 7.5 दरम्यान असेल तर तुमच्या जमिनीचा पीएच हा चांगला आहे, तुमची जमीन ही योग्य आहे लागवडीसाठी. आता ज्या जमिनीचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनीची निवड जर का आपण लागवडीसाठी केली तर आपल्या शेतामध्ये काय तोटे येऊ शकतात. पहिला मुद्दा येतो, ज्या ज्या जमिनीचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनीमध्ये झिंक, कॉपर, बोरॉन, मॅंगनीज, फेरस आणि फॉस्फरस या अन्नद्रव्यांची कमतरता
मोठ्या प्रमाणावर भासते व त्याची लक्षणे रोप रुजण्याच्या व रोप वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. आता लक्षणे काय असतात त्याची? झिंक वगैरे फॉस्फरस वगैरे कमी झालं तर तुमची पाने रोप लागवडी केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्येच रोपांची पाने जांभळ्या रंगाची व्हायला सुरुवात होतात. निघणारे शेंडे हे पिवळे निघतात, पोपटी निघतात. त्याचबरोबर रोपांची वाढ खुंटते. त्याचबरोबर रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ हवी तशी झालेली तुम्हाला दिसत नाही. ही लक्षणे अल्कलाईन जमीन असल्याचे असू शकतात. त्यानंतर दुसरा काय तोटा होतो? जी जमीन अल्कलाईन आहे त्या जमिनीमध्ये मुळांची वाढ जशी हवी त्या प्रमाणामध्ये होत नाही. त्यामुळे मुळांची वाढ योग्य प्रमाणामध्ये न झाल्यामुळे रोप पाण्याचा वापर जो काय आहे तो कार्यक्षम पद्धतीने करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं बघा शेतकरी मित्रांनो, पाणी आहे सगळं देतोय आपण, तरी पण रोपांच्या पानांच्या वाट्या होत चाललेत. तरी पण रोपांचे शेंडे पिवळे होत आहेत. तरी पण रोपे जे काय आहेत त्यांची वाढ खुंटल्या तुम्हाला दिसते. हे कशाचं रिझन असू शकतं? तर तुमच्या जमिनीचा पीएच हा जास्त असू शकतो आणि त्यावेळेस ह्या रिझन येत असतात. त्याचबरोबर ज्या जमिनीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो म्हणजे ज्या जमिनी अल्कलाईन असतात अशा जमिनीचा घट्टपणा वाढलेला असतो. घट्टपणा वाढला की भुसभुशीतपणा कमी झाला. विरुद्ध अर्थी शब्द आहे. घट्टपणा वाढला की भुसभुशीतपणा कमी झाला. भुसभुशीतपणा कमी झाला की त्याची थेट परिणाम रोपांच्या पांढऱ्या मुळांच्या वाढीवर झाले. मुळांची वाढ थांबली की पाण्याचं आणि अन्नद्रव्यांचं शोषण कमी प्रमाणामध्ये झालं. पुन्हा अन्नद्रव्यांची कमतरता आली. पुन्हा झाडांच्या पानांच्या वाट्या झाल्या. मुळांची वाढ थांबली. जे काय ग्रोथ आहे ती थांबली. पाने पिवळी पडली, जांभळी पडली यांसारख्या अडचणी आल्या. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की जर तुमची जमीन अल्कलाईन असेल तर काय प्रॉब्लेम येतो? जर तुमची जमीन अल्कलाईन असेल तर अशा जमिनीमध्ये जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ज्या जमिनीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनींमध्ये जीवाणूजन्य मर या जे काही झांतोमानस किंवा इतर जीवाणूंमुळे येणारा जीवाणूजन्य रोग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. त्याला रिझन ही त्यांची जमीन ही 7.5 पेक्षा जास्त पीएच असलेली म्हणजेच अल्कलाईन असते. त्याकडे आपण लक्ष देत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. विजय सर, कॅमेरा बंद करा जरा. कॅमेरा बंद करा, कॅमेरा. आता ज्या जमिनीचा आपण बघितलं की पीएच जास्त असतो त्या जमिनीमध्ये रोपांची लागवड केल्यानंतर तोटे काय येतात? आता दुसरं आहे की ज्या जमिनीचा पीएच कमी असतो अशा जमिनी ऍसिडिक असतात. तर अशा जमिनींचे तोटे काय आहेत? तर ज्या जमिनीचा पीएच हा 6.5 पेक्षा कमी असतो अशा जमिनीत ऍसिडिक जमीन असे म्हणतात. आणि अशा जमिनीमध्ये टोमॅटो रोपांची वाढ केल्यानंतर पीएच कमी असल्यामुळे ऍसिडिक जमीन असल्यामुळे मुळांची वाढ हवी तशी होत नाही. मुळांची वाढ कमी झाल्यामुळे पुन्हा त्याचा परिणाम रोपांच्या शोषण करण्याच्या क्षमतेवर होतो. पाणी शोषण कमी प्रमाणामध्ये होतं. पाण्यामधून जे काही अन्नद्रव्य विघटन होऊन अन्नद्रव्य शोषण केलं जातं त्याचे प्रमाण कमी होतं. आणि रोपांची वाढ खुंटणे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता भासणे, पिवळी पडणे, वाट्या होणे यांसारख्या अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर अशा जमिनीमध्ये ॲल्युमिनियम, मॅंगनीज यांसारख्या धातूंचं प्रमाण वाढतं आणि मुळांची वाढ खुंटते. जे काही धातू आहेत हे मुळांच्या वाढीवर विपरीत परिणाम करत असतात. त्याच्यामुळे ऍसिडिक आणि तुमची अल्कलाईन या दोन्ही जमिनींचे तोटे तुम्हाला इथं आपण बघितलेले आहेत. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जमिनीची विद्युत वाहकता म्हणजेच जमिनीचा ईसी. आता जमिनीचा ईसी म्हणजे काय? तर जमिनीचा ईसी म्हणजे क्षारांचे प्रमाण, जे काय जमिनीमध्ये असणाऱ्या क्षारांचे प्रमाण मोजण्याचे एक मापक आहे. आता हे मोजलं कसं जातं? जी काही तुमची जमीन आहे त्या जमिनीमध्ये क्षार आहेत ते क्षार पाण्यामध्ये किती प्रमाणामध्ये विरघळतात. माईक बंद करायचा आहे आपला सगळ्यांनी. पाण्यामध्ये ते किती प्रमाणामध्ये विरघळतात याला जमिनीचा ईसी असे म्हणतात. जमिनीचा ईसी हा टोमॅटोच्या वाढीसाठी आवश्यक असतो तो जमिनीचा ईसी असतो 2.0 ते 5.0 DSM-1 ही जी काय आहे याच्यामध्ये विद्युत वाहकता मोजली जाते. तुम्ही प्रयोगशाळेत गेला, तुम्ही तुमच्या जमिनीचा कधी सॉइल टेस्टिंग करून घेतली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथं दिसत असतं. आता ज्या जमिनीचा ईसी हा जास्त असतो तर अशा जमिनीमध्ये तोटे काय होतात? तर ज्या जमिनीचा ईसी जास्त असतो अशा जमिनीमध्ये मुळे जमिनीमध्ये पाणी शोषण करू शकत नाही. त्यात काय होतं की
EC जास्त असला की मुळांच्या जे काही रंध्र आहेत त्या रंध्रांवर आपण ज्यावेळेस पाणी देणार त्यावेळेस त्या पाण्यामध्ये क्षार मिक्स होणार आणि ते रंध्र मुळं जिथनं पाणी शोषण करणार त्या मुलांच्या रंध्रावर येऊन थांबणार. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस पाणी देतो त्याच्यानंतर रोपांना स्कॉर्चिंग येणं, पानांच्या कडा जळणं, पानांच्या वाट्या होणं यांसारख्या अडचणी येत असतात. आणि त्याचा थेट परिणाम कशावर होतो? तो रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होतो. रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी काय आहे ती मंदावते, तिचा वेग खूप कमी होतो आणि रोपांची वाढ खुंटते. मग रोपांची वाढ खुंटते म्हणजे काय होतं? पुन्हा पानांच्या वाट्या होणे, अ, शेंडे पिवळे निघणे किंवा झाड कुजं राहणं यांसारख्या अडचणी येतात. त्याला सगळ्याला कारणीभूत आहेत जमिनीचा वाढलेला पीएच आणि जमिनीचा वाढलेला EC. आपण ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही. आता EC वाढला हे बघण्यासाठी तुम्हाला एक सांगतो की तुमची जमिनीचा ज्यावेळेस जमिनीवर पांढरट थर येतो त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्या जमिनीमध्ये EC वाढलेला आहे. अशा वेळेस आपल्याला योग्य उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. आता जमिनीची विद्युत वाहकता वाढल्यानंतर त्याचा रोपांच्या जे काही बुरशीजन्य रोग आहेत, जीवाणूजन्य रोग आहेत किंवा चांगले जीवाणू आहेत, जे बेनिफिशियरी जीवाणू आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होत असतो. ज्या जमिनीचा EC जास्त असतो अशा जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाण खूप कमी असतं. जीवाणूंचं प्रमाण कमी असल्यामुळे अन्नद्रव्यांचं विघटन आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये होतं आणि अन्नद्रव्यांचं विघटन कमी झाल्यामुळे आणि क्षारांचं प्रमाण पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे रोप पाणी असून अन्नद्रव्य देऊन शोषण करू शकत नाहीत आणि रोपांची वाढ खुंटते आणि आपण किती जरी त्याच्यावर उपाययोजना केल्या तरी रोपांची वाढ ही सुधारत नाही. आता ज्या जमिनीमध्ये EC जास्त असतो अशा जमिनीमध्ये पीएच जो काय आहे अ, तोही वाढलेला दिसतो आपल्याला. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचं प्रमाणही वाढतं. बुरशीजन्य रोग आहेत ज्याच्यामध्ये फ्युजारियम, पिथियम आहे यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण अधिक जलद गतीने होतो आणि प्राथमिक प्रसार पण एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये अधिक जलद गतीने होत असतो. त्याला जमिनीचा EC सुद्धा जबाबदार असतो. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथं आपण पाहतोय की बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की सर आमच्या जमिनीमध्ये टोमॅटोची लागवड केली, टोमॅटोची फळे लहान असतानाच लाल होतात, साईज होत नाही. माल भरपूर आहे, साईज होत नाही. तर ह्याला रिझन काय असतं शेतकरी मित्रांनो? ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करता त्यानंतर एक 45-50 दिवसापर्यंत प्लॉटची वाढ ही चांगल्या प्रकारे असते, परंतु जी तुम्ही खते वगैरे वापरता ती खते जमिनीमध्ये साठून राहिल्यानंतर जमिनीचा जर का समजा EC वाढला तर EC वाढल्यानंतर काय होतं की तुमच्या टोमॅटोमध्ये लहान फळांमध्ये शुगरचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. शुगरचं प्रमाण वाढलं की लायकोपेनिन ऍसिड जे टोमॅटो लाल करण्यासाठी जबाबदार असतं त्याचं प्रमाण वाढतं आणि परिणामी तुमची लहान फळे सुद्धा लाल झालेली तुम्हाला दिसून येतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये एक जर का तुमची फळे लाल होत असतील तर तुमच्या जमिनीचा EC तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे काय आहे ते जमिनीवर पांढरट थर झालेला आहे का मल्चिंग पेपरच्या खाली हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो जमिनीचा EC, जमिनीचा पीएच हा भुसभुशीतपणावर पण परिणाम करतो. आता मागल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये अशा प्रकारे रोपांच्या मुळांची कॉल झाली असते तर यामध्ये पहिलं रिझन असं होतं की पहिला सगळ्यात मुद्दा असा होता की जमिनीचा भुसभुशीतपणा हा खूप कमी होता. जमिनीचा भुसभुशीतपणा खूप कमी असल्यामुळे जे काय तुमची मुळांची वाढ आहे ती खोलवर झाली नाही, पहिला मुद्दा. त्याच्याबरोबरच त्या जमिनींचा EC आणि पीएच पण खूप जास्त होता, कारण त्या ऊसाच्या जमिनी होत्या. ऊसाच्या जमिनीला आपण जास्त प्रमाणामध्ये खत आणि पाणी पण जास्त प्रमाणामध्ये देत असतो. त्याच्याबरोबर आपण मशागत कमी केली असते, त्यामुळे अशा जमिनीचा EC आणि पीएच जास्त होता. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, कुजलेल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप कमी होतं. आपण जे काही खतं वगैरे टाकतो वरनं किंवा काही शेतकऱ्यांनी पाचट टाकली होती, पाचट कुजवली होती किंवा डायरेक्ट कुट्टी करून त्याच्यामध्ये टोमॅटो रोपांची लागवड केली होती तरी पण कॉईल झाली होती. ती पाचट आहे ते रॉ मटेरियल झालं, ते कुजलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर आपल्या शेतीमध्ये झालेला नव्हता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो टोमॅटो रोपांच्या मुळांची कॉईल होण्यासाठी जमिनीचा भुसभुशीतपणा, सेंद्रिय कर्ब, EC आणि पीएच जबाबदार असतो. तो जर कमी असेल तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये मुळांची कॉईल होण्याची शक्यता असते. आता पुढचा आपण एक गुणवत्ता बघूया जमिनीची, ती म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन. शेतकरी मित्रांनो जमिनीच्या मध्ये असणाऱ्या सेंद्रिय घटकांचं प्रमाण मोजण्याचं मापक म्हणजे सेंद्रिय कार्बन होय, म्हणजे सेंद्रिय कर्ब.
टोमॅटो लागवडीसाठी जमीन निवडताना ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 3% जास्त आहे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करावी. त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या व जीवाणूंचं प्रमाण जास्त आहे. जीवाणूंचं प्रमाण आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे तर त्या जमिनीमध्ये जीवाणूंची कार्यक्षमता ही तितक्या पटीने जास्त आहे. कार्यक्षमता जास्त असल्यामुळे जे काही टोमॅटोची अन्नद्रव्य आपण टोमॅटोला देणारे खते वगैरे देणारे त्या खतांचं आपटेक चांगलं होणार आहे. आपटेक चांगलं झाल्यामुळं रोपांना लगेच लागू झाल्यामुळं रोपांची वाढ आणि विकास ही चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये तुम्हाला रोपांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते. आता सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असल्यामुळे काय येतात अडचणी? ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आहे त्या जमिनीमध्ये जमिनीमधून अन्नद्रव्य वाहून जाण्याचं प्रमाण जास्त असतं. समजा उन्हाळ्यामध्ये एकदम पाऊस पडला तुमच्या शेतामधून पाणी वाहून शेताच्या बाहेर गेलं आणि बायचान्स तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप कमी आहे. दिलेली जी काही खतं आहेत ती सगळी लिच आउट होऊन जाणार आहेत. लिच आउट होऊन गेल्यामुळं रोपांच्या जे काही पानांच्या वाट्या होणे, शेंडे पिवळे निघणे, एकदम प्लॉट पिवळा पडणे, उन्हाळी पाऊस झाल्यानंतर एकदम प्लॉट पिवळा पडणे, त्याला रिझन हे असते की तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप कमी असतं. त्या सेंद्रिय कर्ब काय करतात? ज्यावेळी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस ते अन्नद्रव्याशी बॉन्ड करतात, एक बॉन्डिंग तयार करतात आणि त्याला घट्टपणा एक एक पकड करायचं काम करतात. अन्नद्रव्य पकडून ठेवायचं काम करतं सेंद्रिय कर्ब. तेच कमी आहे तर अन्नद्रव्य पाण्याबरोबर जमिनीच्या बाहेर वाहून जातात आणि तुम्हाला जे काय आहेत ते प्रॉब्लेम येत असतात. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल तर येणाऱ्या अडचणी. तर ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी असतो अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी असते. त्यामुळं आपण शेतकरी मित्रांनो मुरमाड आणि वाळुसर जमिनीमध्ये काय उपाययोजना करायला हव्यात हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असतं त्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा सुद्धा कमी असतो. भुसभुशीतपणा कमी असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या वाढीवर सुद्धा होत असतो. मुलांची वाढ कमी झाल्यामुळे अन्नद्रव्य जे काही शोषण आहे ते कमी होतं आणि पुन्हा रोपांची वाढ खुंटते. म्हणजे जे काय तुमच्या रासायनिक भौतिक जैविक गुणवत्ता आहेत त्या सगळ्या तुमच्या रोपांच्या वाढीवर खूप परिणाम करत असतात. आता जमिनीची जी काय जीवाणूंचं प्रमाण आहे ते जीवाणूंच्या प्रमाणावर सुद्धा जमिनीचा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अवलंबून असतं. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जीवाणूंचं प्रमाण जास्त आहे तर जीवाणूंची कार्यक्षमता जास्त असते. परंतु ज्या जमिनीमध्ये जमिनीचा पीएच जास्त आहे, ईसी जास्त आहे, सेंद्रिय कर्बाचं जे काही प्रमाण आहे ते कमी आहे अशा जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या 100% कमी असते आणि अशा जमिनीमध्ये रोपांची वाढ आणि विकास हा होत नाही. आता तुम्ही बघितलं तर जमिनीची जैविक गुणवत्ता कोणती असते तर जमिनीमध्ये असणारे जीवाणूंचं प्रमाण त्याला आपण म्हणतो जमिनीची जैविक गुणवत्ता. जैविक गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर जमिनीचा पीएच, जमिनीचा ईसी आणि जमिनीचे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण. ज्या जमिनीचा पीएच हा 6.5 ते 7.5 दरम्यान असतो अशा जमिनी जीवाणूंचे प्रमाण अधिक असते व त्यांची कार्यक्षमता चांगली असते. त्या उलट ज्या जमिनीचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनीमध्ये जीवाणूंचे प्रमाण कमी असते, कार्यक्षमता पण कमी असते आणि अशा जमिनीमध्येच रोपांची वाढ खुंटत असते. त्याचबरोबर ज्या जमिनीचा ईसी जो काय 2.0 ते 5.0च्या दरम्यान असतो अशा जमिनीमध्ये सुद्धा जीवाणूंची संख्या ही चांगली असते. जीवाणूंची संख्या चांगली असल्यामुळे कार्यक्षमता चांगली असते. विघटन ही अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं चांगल्या प्रकारे होतं आणि रोपांची वाढ आणि विकास हा चांगल्या प्रकारे होत असतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या जैविक गुणवत्तेवर कशा प्रकारे परिणाम करतात. आता तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत आपण सगळ्या पार्टमध्ये एक गोष्ट लक्षात आली आपल्या, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त, जीवाणूंचे प्रमाण जास्त. का? तर जीवाणूंचं खाणं हे सेंद्रिय घटक आहे. त्याच्यामुळं जीवाणूला जर खायला असेल तर जीवाणूंची संख्या ही जास्त आहे. त्याच्यामुळं ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांचं प्रमाण जास्त त्या जमिनीमध्ये जीवाणूंची कार्यक्षमता जास्त. आता ज्या जमीन तुम्ही एखादी जमीन निवडली त्याच्यामध्ये जीवाणूंचं प्रमाण हे मर्यादित आहे आणि तुम्ही वर्ण सेंद्रिय खतं जास्त टाकलेत आणि दिलेली जीवाणू पण तुम्ही त्याला दिलेले आहेत तर अशा जमिनीमध्ये हळूहळू जीवाणूंची संख्या वाढते आणि तुम्हाला अन्नद्रव्य अपटेक झालेलं चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि त्याच्यामुळे तुमच्या रोपांची वाढ आणि विकास खूप चांगल्या प्रकारे होत असतो. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आता येतो
हे सगळं मुद्दे बघितलं आपण. जमिनीचं प्रकार बघितलं, जमिनीच्या भौतिक गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता, भुसभुशीतपणा बघितला, जमिनीची रासायनिक गुणवत्ता बघितली, ज्याच्यामध्ये पीएच बघितला, एसी बघितला, सेंद्रिय कर्ब बघितला, जमिनीची जैविक गुणवत्ता बघितला, जैविक गुणवत्तेवर रासायनिक गुणवत्ता कशा परिणाम करतात हे बघितलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता असा आला की मग टोमॅटो लागवडीसाठी कोणत्या जमिनीची निवड आपण करायला हवी. त्याची काय फर्स्ट प्रायोरिटी आहे, जी प्रथम प्राथमिकता आहे की तुम्ही टोमॅटो लागवडीसाठी मध्यम हलक्या जमिनीची निवड करायला हवी. आता अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते, त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचा निचरा लवकर होतो, रान लवकर वापशावर येतं, वेळेमध्ये वापशावर येतं, ज्याच्यामुळे चांगल्या प्रकारे रोपांच्या मुळांची वाढ होते आणि रोपांचा विकासही चांगल्या प्रकारे होत असतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची प्रथम प्राथमिकता ही टोमॅटो लागवडीसाठी मध्यम हलकी जमीन निवडणं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तांबट जमीन तुम्ही निवडू शकता किंवा तांबट काळी जमीन तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर द्वितीय प्राथमिकता, जर तुमच्याकडे तांबट काळी किंवा तांबट काळी किंवा तांबट जमीन नसेल तर तुम्ही कोणत्या जमीन निवड करायला हवी, तर तुम्ही जाड जमिनीची निवड करू शकता, ज्याच्यामध्ये काळी जमीन आणि गाळाची जमीन आहे. पण हिचा एक तोटा काय असतो, जाड जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. अशा जमिनीमध्ये दीर्घकाळ ओलावा राहतो. या ओलाव्यामुळे जमिनीमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची मर पण होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर अन्नद्रव्य अपटेक पण अशा जमिनीमध्ये कमी होतं. कधी, जर ओलावा जास्त राहिला तर. जर तुम्ही जाड जमीन म्हणजेच काळी आणि गाळाची जमीन निवडताय तर तुम्हाला योग्य प्रकारे उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं झालं पाहिजे, जमीन खोलवर नांगरली पाहिजे, पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे केलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करून तुम्ही एकदम जाड जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची टोमॅटो उत्पादन घेऊ शकता. आता तुमच्याकडे जाड जमीन पण नाहीये आणि मध्यम हलकी जमीन पण नाहीये, अशा वेळेस तुम्ही एकदम हलक्या जमिनीची सुद्धा निवड करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला मुरमाड आणि वाळुसर जमिनीचे ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला काही उपाययोजना मशागत करताना कराव्या लागतील, त्या आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहे की मशागत करताना आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील. आता तुमचा पुढचा पाठ आला की जमिनीची निवड झाली, प्रकारावरून जमिनीची निवड केली तुम्ही. आता तुम्हाला जमिनीचं पीएच बघणं गरजेचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तुम्ही माती परीक्षण करून घ्या, त्याच्यामध्ये जमिनीचा पीएच हा 6.5 ते 7.5 असावा. त्याचबरोबर ईसी 2 ते 5 दरम्यान असावा. सेंद्रिय कर्ब 3% जास्त असावा. म्हणजे याच्या खालीवर असेल 1-2 पॉईंट न तरी चालते, परंतु अगदीच 7.5 पेक्षा जमिनीचा पीएचच तुमचा 9 आहे, 8.5 आहे, तर तुम्ही तशा जमिनीची निवड करणं टाळायचं आहे. ईसी तुमचा 5 पेक्षा अगदी 6 आहे, 7 आहे, तर तुम्ही जमिनीची निवड करणं टाळायचं आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1च आहे, तर तुम्ही जमिनीची निवड करणं टाळायचं आहे. अशा प्रकारे सर्व गोष्टींचा विस्तृत अभ्यास करून विचारपूर्वक जर तुम्ही जमिनीची निवड केली तर टोमॅटोमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काय मुळांची कॉईल होणं, रोपांची वाढ न होणं, त्याचबरोबर वाट्या होणं यांसारख्या अडचणींवर एक 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 असं उपाययोजना तुम्ही करू शकता आणि तुमचं जे काही 40 टनाचा अवरेज तुम्ही एकरी ठेवलेलं आहे, ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे, ते तुम्ही चांगल्या प्रकारे अचीव करू शकता.